महाराष्ट्रभरामधून शेकडो कॉल तरुणांचे येत आहेत की आपलंसुद्धा आंदोलन उभं राहिलं पाहिजे. तुम्ही जे म्हणताय त्याची तारीख डिक्लेअर करा आणि रोडमॅप डिक्लेअर करा. अशा पद्धतीचे फोन कॉल्स पूर्ण महाराष्ट्रामधून येत आहेत. खऱ्या अर्थानं आपणही मुंबईला जायचं असा तरुणांचा आग्रह आहे, परंतु OBC भटक्या विमुक्त जाती जमातीतील सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे की कोणी मुंबईला निघालं म्हणून आपण मुंबईला जायचं का, हा तर खरा मोठा प्रश्न आहे. आपण मुंबईला जाण्यापेक्षा आपण महाराष्ट्रामधल्या जे शोषित आहेत, वंचित आहेत, संघटित नाही आहेत, अशा लोकांच्या वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये, वेगवेगळ्या झडपी गटामध्ये आपण जायचं आणि जी लोकं आपल्या प्रश्नावर आज बोलायला तयार नाहीत त्या लोकांना आपण इथून पुढच्या कालावधीमध्ये एक प्रोग्राम द्यायचा, त्यांना प्रश्न विचारायचा. ते लोकप्रतिनिधी विधानसभेतले सदस्य असतील म्हणजे आमदार, ते लोकप्रतिनिधी खासदार असतील, त्या लोकांना फक्त आपण जाऊन एकच प्रश्न विचारायचा की आमचं आरक्षण गेलं आहे, राहिलं आहे, संपलं आहे का अबाधित आहे. आणि मग आमचं आरक्षण संपणार असेल तर तुम्ही तुमच्या कायद्याच्या सभागृहामध्ये तुमची भूमिका काय, तुमच्या पक्षाची भूमिका काय, तुमच्या नेत्यांची भूमिका काय, हा प्रश्न गावगाड्यातल्या OBC VJNT मधल्या तरुणांना आणि OBC VJNT जनतेला, इथल्या लोकप्रतिनिधींना आम्ही विचारायला लावणार आहोत. कारण यांच्या आमदारकीचा, खासदारकीचा, यांच्या लोकप्रतिनिधित्वाचा मार्ग आमच्या वाड्यावरून, तांड्यावरून, वस्त्यावरून, गल्ल्यामधून, मोहल्ल्यामधून जातो. त्या लोकांनी प्रश्न नाही विचारायचे. सगळीच लोक शांत बसलेले आहेत. OBCचा एकही आमदार बोलायला तयार नाही. OBC म्हणून, ज्या OBCचा फेस म्हणून तुम्हाला मंत्रिपदं भेटली, त्यातला एकही मंत्री बोलायला तयार नाही. जे कोणी आंदोलक बोलत आहेत ते चुकीचं बोलत आहेत का बरोबर बोलत आहेत यावर व्यक्त व्हायला तयार नाहीत. महाज्योतीला निधी मिळत नाही त्यावर बोलायला तयार नाहीत. OBCची 20 महामंडळं या सरकारनं निवडणुकीला सामोरं जात असताना विधानसभेच्या 20 महामंडळं डिक्लेअर केली, पण त्या महामंडळांना अजूनही अध्यक्ष मिळालेला नाही. बजेट तर पुढची गोष्ट. त्यामुळं मनोज जरांगे यांनी जे मुंबईला निघालेले आहेत, आता ते आरक्षण OBC मधूनच घेतल्याशिवाय आम्ही माघार फिरणार नाही असं बोलत आहेत. मग ते राजकीय आरक्षण आहे, त्यामध्ये नोकऱ्यामधलं आरक्षण आहे, सगळ्या सोयऱ्यांचा विषय आहे, सरसकट आहे आणि लाखो कुणबी सर्टिफिकेट घेतल्याचा त्यांचा दावा आहे. शिंदे समितीला वारंवार मुदतवाढ मिळते आहे. शिंदे समिती कोण? शिंदे समिती एखादा महसुली पुरावा कुणब्याचा सापडला म्हणजे ते सोशली बॅकवर्ड आहेत असं ठरवण्याचा अधिकार शिंदे समितीला दिला आहे का?